त्यानंतर मधुकेश्वरांचं जर सोशल मीडियावरचं वाचन केलं तर आपल्याला कळतं, सुब्रमण्यम स्वामी यांनीसुद्धा व्हिडिओमार्फत काही गोष्टी प्रकाशित केलेल्या आहेत. त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या ओपन मीडियामध्ये आता आलेल्या आहेत. लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवून प्रश्न विचारले पाहिजेत, एवढंच माझा आग्रह आहे. बाळासाहेब विश्वास नागरे पाटलांची नुकतीच नागपूर पोलीस आयुक्त बदली करण्यात आलेली आहे. त्यांचा एक व्हिडिओ काँग्रेसने ट्विट केला ज्यामध्ये ते संघाच्या कार्यक्रमात गेले आणि संघाची स्तुती करताना दिसतात. दॅट इज हिज इंडिव्हिज्युअल इश्यू, त्याच्यावर नो कमेंट्स. आज महाविकास आघाडीची राज्यात बैठक झाली होती. जवळपास 23 आमदार वेगवेगळ्या पक्षाचे गैरहजर आले. त्यात काँग्रेसचे पण होते, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे देखील होते. कुठेतरी असं वाटतं की महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांना आता एकत्र राहायची इच्छा दिसत नाही. इच्छा दिसत नाही की प्रत्येक जण आपलं बीजेपी त्या पक्षाचे नेते हे बीजेपीवर जाण्यामध्ये उत्सुकता आहेत. आणि त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षसुद्धा आहे. त्याच्यामुळे हे आश्चर्य नाही आहे. आम्ही लोकांना एवढंच म्हणणार आहोत की आता तुम्हाला विरोधी पक्ष पाहिजे की नको ह्याचं ठरवण्याची वेळ आलेली आहे. आणि जे बी जे पी बरोबर जाणार नाहीत तेच खरे विरोधी पक्ष आहेत, असं एक क्रायटेरिया लोकांनी लावला पाहिजे. एकत्र राहायचं नसेल त्यांनी वेगळं व्हायला पाहिजे का महाविकास आघाडीचे विसर्जन करावे असं वाटतं का तुम्हाला? प्रश्न असा, महाविकास आघाडीचं विसर्जन झालेलंच आहे, ते राहिलेलं कुठे आहे? प्रत्येकजण काँग्रेसवाले, प्रत्येक जण जे आहे ते बी जे पी बरोबर जाऊन इंडिपेंडेंटली सेटल करते. उद्धव ठाकरेंची नाराजी जी ज्या प्रकारे दिसली त्यावर काय बोलाल तुम्ही? व्यक्तिगत मी कोणाच्या याच्यावर बोलत नाही. महाविकास आघाडीच्या बैठकीचा असे त्यांनी पहिल्यांदा खुलासा करावा की ते असणारा रात्री 2 वाजता जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला भेटले की न भेटले, त्याच्यानंतर मग कॉमेंट करणं उचित ठरेल असं मी मानतोय. उद्धव ठाकरेंचं एका बाजूनं काँग्रेस इतर पक्षांना ऑफर देत आहे, राष्ट्रवादी असेल, हिंदू असेल, की काँग्रेसमध्ये समाविष्ट व्हा, आणि तुम्ही म्हणताय की काँग्रेसच आता भाजपकडे चालली. हो, त्यांचे आमदार नगरसेवक फुटले, त्यांचे उमेदवार फुटले, उघड बी जे पी बरोबर बसले. अमरावतीच्या देशमुख उमेदवारांचा काँग्रेसचा प्रचार जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी करत होते आणि कुठलीही कारवाई नाही आहे. कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी आरएसएसच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्यांनी तुम्ही पण खूप अगोदर त्यांनी संविधानाच्या चौकटीत आरएसएसला बसवावं अशी मागणी केली. तुमचीच भूमिका घेऊन ते आज मांडणी करतात. त्यांनी बॅन करून टाकावं कर्नाटकमध्ये RSSला. आणि मोहन भागवत आले की त्यांना असणारा इलिगल संघटना चालवतात म्हणून असणारं जेलमध्ये टाकवावं, तेवढी धमक दाखवावी. वर्षावरती आहे ते, सगळ्यात ऑल नॅशनल चॅनल्सनी ते कॅरी केली होती ती बातमी. ही माझ्या अंदाजानं महिन्याभराच्या आतली गोष्ट आहे. बाळासाहेब, सातत्याने आपल्या पक्षाला बी टीम म्हणून निवडणुकीच्या दरम्यान बोलण्यात येत होतं, पण आता जे ज्या पद्धतीने बंगालमध्ये काँग्रेससोबत होत आहे, इतर ठिकाणी होत आहे, इतर पक्षांना वोटिंग जास्त होत आहे, काँग्रेसचं ग्राफ खाली येतो आहे, म्हणजे बाकीचे पक्ष तिथे प्रखरतेने विरोध करताना दिसत आहे. सातत्याने टीका आपल्यावर झालेली होती गेल्या काही निवडणुकांमध्ये. हो, कारण का BJPला अंगावरती घेणं आणि BJPला सत्तेवरनं घालवणं हे आम्ही असताना मानतो की आंबेडकरी चळवळीशिवाय दुसरं कोणीच करू शकणार नाही. आणि त्याच्यामुळे हा फोर्स आपल्याबरोबर घ्यायचा नसेल तर हाच BJP बरोबर बसलाय म्हणून असणारा स्टॅम्प मारणारे कोण तर BJPवाले नाहीत. ज्यांना आमची मदत पाहिजे होती तेच होते. त्याच्यामध्ये काँग्रेस होता, राष्ट्रवादी होते, समाजवादी होते, मार्क्सिस्ट होते, कम्युनिस्ट होते, सगळेच होते. आणि आज तेच जाऊन BJPच्या मांडीला मांडी लावून बसायला लागलेले आहेत.
याला आपण आता संदर्भ विधान परिषद निवडणुकीचा पण दिला की आपण आपले उमेदवार सगळीकडे प्रखरपणे लढले आणि बाकीकडे नाही. हे काय म्हणजे पुढे लढाई त्या दृष्टीने होती. आम्ही असणारा एवढं आहे की आम्ही असणारा मानतोय की RSS असेल, भारतीय जनता पक्ष असेल, यांना देशप्रेम नाही, नव्हतं आणि राहणारही नाही. त्यांना असणारा धर्म आणि धर्मातून येणारी सत्ता याच्याचमध्ये त्यांना असणारा इंटरेस्ट आहे. आणि म्हणून एवढी वर्ष सत्ता म्हणजे 14 वर्ष सत्तेमध्ये राहिल्यानंतर सुद्धा यांचा इकॉनॉमिकल कार्यक्रम आपल्याला दिसत नाही, यांची फॉरेन पॉलिसी आपल्याला त्याच्यामधनं दिसत नाही. उठसूट अँटी मुस्लिम भूमिका घ्यायची आणि नाही तर मग देव उत्सवाला साजरा करण्याचं कामकाज सुरुवात करायचं, याच्या पलीकडे अजेंडा नाही अशी परिस्थिती आहे. अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आता समोर येत आहे. जो लोकांना निधी दिला त्याचा अपव्यय झाल्याचं देखील समोर येत आहे. कशा अर्थाने तुम्ही आता या सगळ्या घटनेकडे ते मी असं म्हणेन की त्याच्यापेक्षा रशियाकडून आपल्याला असं जे स्वस्त तेल येत होतं, $50-60 बॅलर या रेटप्रमाणे येत होतं आणि आता तेच रशिया असं म्हणते की आम्ही मार्केट रेटमध्ये तुम्हाला सर देऊ. याची चर्चा लोकांनी करावी, कारण याच्यामुळे महागाई कमी होईल आणि आज त्याचं जे जीवन असह्य झालेलं आहे ते कुठेतरी सुरळीत व्हायला सुरुवात होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय. इराणबरोबरचे आमचे संबंध चांगले होते. इराण एकच असा देश होता की ज्यांनी युनायटेड नेशन्समध्ये काश्मीरचा प्रश्न ज्यावेळेस पुन्हा उपस्थित राहिला त्यावेळेस भूमिका घेतली की काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे. एक मित्र मुस्लिम राष्ट्रामध्ये तुम्हाला मिळाला होता. हा मुस्लिम राष्ट्र नुसता मित्र नाही, संकटामध्ये सुद्धा तुमच्या बाजूने उभा राहिला आहे. त्यांनी 6 महिने क्रूड ऑइल, ज्याला आपण म्हणता येईल की क्रेडिटवरती त्यांनी दिलेलं आहे, इंटरेस्टही त्यांनी लावलेला नाही. अशा असणाऱ्या मित्राच्या पाठीमागे तुम्ही उभं का राहिला नाहीत? तुम्ही जर उभं राहिला असतात तर आज जी महागाई आपल्याला दिसते, बेरोजगारी आपल्याला जी दिसते, त्याची असणारी चर्चा कुठेतरी सुरुवात झाली असती. किंवा आता असणारं AIचं लागू झाल्यानंतर किंवा मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस लागू होईल तेव्हा सगळ्यात मोठं एम्प्लॉयमेंट देणारं असणारं कॉटन नंतर हे जे IT सेक्टर आहे त्याच्यामध्ये जी रिसेंटमेंट येते त्या रिसेंटमेंटची असणारी चर्चा ही जर सुरुवात झाली असती तर मी असं म्हणेन की इथला जो व्हाईट कॉलर आहे आणि त्याच्यावरती बेकारी आणि कदाचित उपासमारीची परिस्थिती येऊ शकते, त्याला थांबवता आलं असतं. देशाचा अजेंडा हा नुसता असणारा धार्मिक झालेला आहे. धर्म हा माणसाला शांती देतो पण पोट भरत नाही. शासन आणि व्यवस्था हे माणसाचं पोट आणि हाताला काम देते, त्याची चर्चा अधिक झाली पाहिजे. आंबेडकर साहेब, माझा एक प्रश्न आहे. दिल्लीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून अभिजित दिपके जे आहेत ते आंदोलन करत आहे आणि त्यांनी बाबासाहेबांचं पुस्तक हातात पकडलं तर त्यांना अर्बन नक्सलाईटचं आंदोलन म्हणून बोललं गेलेलं आहे आणि त्यांच्यावरती पाणी सुद्धा त्यांना भेटत नाही आहे आणि मीडिया सुद्धा त्याची दखल घेत नाही. दुर्दैव मी असं म्हणेन की अभिजित यांनी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस त्याला 2 कोटीच्या वरती
फॉलोअर्स मिळाले. पण ज्या क्षणाला हे लक्षात आलं की दिपके हे शूद्र आहेत, तेव्हा त्यांचा दिल्लीचा मोर्चा लाखाचा सुद्धा होऊ शकला नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे यंगर जनरेशन सुद्धा स्वतःच्या प्रश्नाला महत्त्व देण्यापेक्षा कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या व्यवस्थेमधला आहे, तो सवर्ण आहे, तो क्षत्रिय आहे, तो शूद्र आहे की मुसलमान आहे की कोण आहे, याला असताना बघून त्याच्या पाठीमागं जायचं की न जायचं, हा जो क्रायटेरिया लावलेला आहे तो क्रायटेरिया बी जे पीच्या फायद्याचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि म्हणून एवढं मोठं काँग्रेसचं आंदोलन उभं राहिलेलं ते कुठं फिसल आउट होतंय का अशी तुझ्या शंका आता व्यक्त केल्या जाते.